मध्य पूर्वेतील सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता भारतावर होत आहे। रोज बॉम्ब वर्षाव आणि मिसाईल डागले जात असताना त्यांचे हादरे जगभर जाणवू लागलेत। आखातातलं युद्ध आता आपल्या घराघरात पोहोचलंय। फूड ऑइलच्या किमती गगनाला भिडल्या असून ही महागाईच्या विस्फोटाची नांदी मानली जाते। पेट्रोल डिझेलच्या दरवाढीची जनतेला चिंता करावी लागणार आहे। या युद्धाचा फटका भारतीय नागरिकांना कसा बसतोय जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी जान्हवी जाधव। आपण पाहत आहात टाइम महाराष्ट्र। सकाळचा चहा असो, ऑफिसला जाताना घेतलेला नाश्ता असो किंवा रात्री उशिरा खाल्लेलं जेवण, मुंबईकरांच्या आयुष्यात हॉटेल्स आणि रेस्टॉरंटचं एक वेगळं स्थान आहे। पण आता या मुंबईच्या हॉटेल उद्योगांवर मोठं संकट ओढावलं आहे। कारण हजारो किलोमीटर दूर सुरू असलेल्या युद्धाची झळ आता थेट मुंबईच्या स्वयंपाकघरात पोहोचली आहे। अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या भीषण युद्धाचे परिणाम आता भारतात आणि महाराष्ट्रात दिसू लागलेत। या युद्धामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे आणि त्याचा पहिला फटका बसतोय तो गॅसच्या पुरवठ्यावर। त्यामुळे मुंबईत गॅसचा तुटवडा निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार सध्या मुंबईत जवळपास 10 ते 20% हॉटेल्स बंद ठेवण्यात आली आहेत। आहार म्हणजेच असोसिएशन ऑफ हॉटेल्स अँड रेस्टॉरंट संघटनेने ही माहिती दिली आहे। गॅसचा पुरवठा कमी होत असल्याने अनेक हॉटेल्स मालकांना मोठा फटका बसला आहे। अनेक हॉटेल्समध्ये फक्त आज आणि उद्या पुरेल इतकाच गॅस शिल्लक असल्याचं सांगितलं जातंय। त्यामुळे काही हॉटेल्सना तात्पुरते शटर खाली करावे लागले आहेत। इतकंच नाही तर आहार संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एक मोठा इशाराही दिलाय। जर पुढील 3 दिवसात गॅसचा पुरवठा सुरळीत झाला नाही तर मुंबईतील जवळपास 50% हॉटेल्स बंद ठेवण्याची वेळ येऊ शकते। आणि जर असं झालं तर त्याचा थेट परिणाम हजारो कामगारांवर होणार आहे। वेटर, स्वयंपाकी, डिलिव्हरी बॉय आणि छोट्या कॅन्टीनचे मालक अशा हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे। आता प्रश्न असा निर्माण होतो की अचानक अशी परिस्थिती का निर्माण झाली? त्यामागचं कारण आहे मध्य पूर्वेतील युद्ध। भारताला लागणाऱ्या एलपीजी गॅसचा मोठा हिस्सा हा आखाती देशांकडून आयात केला जातो। जागतिक स्तरावर गॅस आणि इंधनाचा पुरवठा मोठ्या प्रमाणावर या भागावर अवलंबून आहे। पण सध्या युद्धामुळे त्या भागातील वाहतूक आणि पुरवठा व्यवस्थेवर परिणाम झाला आहे। त्यामुळे भारतातही गॅसचा पुरवठा कमी होऊ लागला आहे। या पार्श्वभूमीवर भारत सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। घरगुती ग्राहकांना गॅसचा तुटवडा भासू नये म्हणून सरकारने एलपीजी पुरवठ्यात घरगुती वापराला प्राधान्य देण्याचे आदेश दिले आहेत। तेल मंत्रालयाने रिफायनरीजला अधिक एलपीजी उत्पादन करण्याचे निर्देश दिले आहेत। तसेच साठेबाजी आणि काळा बाजार रोखण्यासाठी 25 दिवसांचा इंटर बुकिंग कालावधीही लागू करण्यात आलाय। पण या निर्णयाचा परिणाम असा झाला आहे की व्यावसायिक गॅस म्हणजेच हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि उद्योगांसाठी मिळणारा गॅस कमी झालाय। त्यामुळे मुंबईसह देशातील अनेक शहरांमध्ये हॉटेल्सला गॅस मिळण्यासाठी अडचणी येत आहेत। हे संकट फक्त मुंबईपुरतं मर्यादित नाही। पुणे, बंगळुरू आणि इतर शहरांमध्येही गॅस टंचाईचा परिणाम दिसू लागलाय। काही ठिकाणी गॅसवर चालणाऱ्या स्मशानभूमी सुद्धा तात्पुरत्या बंद करण्यात आल्यात। कारण उपलब्ध गॅस घरगुती वापरासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। दरम्यान महाराष्ट्रातही प्रशासन सतर्क झालंय। सोलापूर जिल्ह्यात गॅसचा काळा बाजार होऊ नये म्हणून भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे। जिल्हा प्रशासनाने तहसीलदार आणि पुरवठा अधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत की घरगुती गॅसचा अवैध वापर होऊ नये आणि वितरण सुरळीत राहावे यासाठी विशेष लक्ष ठेवावे। तज्ञांच्या मते भारत हा ऊर्जा आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असलेला देश आहे। त्यामुळे जगात कुठेही युद्ध किंवा तणाव निर्माण झाला तर त्याचा थेट परिणाम हा भारताच्या अर्थव्यवस्थेवर आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर होतो। आणि सध्या सुरू असलेलं हे युद्ध त्याचं ताजं उदाहरण ठरत आहे। आता सर्वात मोठा प्रश्न असा आहे की पुढे काय होणार? जर अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष लवकर थांबला नाही तर इंधनाचे दर वाढण्याची शक्यता आहे। गॅस, पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढल्यास महागाईही वाढू शकते। त्यामुळे हॉटेल उद्योगांसोबत सामान्य नागरिकांनाही त्याचा मोठा फटका बसू शकतो। सध्या सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत। पण जर हे युद्ध अधिक काळ चाललं तर त्याचे परिणाम आणखी गंभीर होऊ शकतात। त्यामुळे जगात कुठेही सुरू झालेलं युद्ध हजारो किलोमीटर दूर असलेल्या भारतात आणि मुंबईसारख्या शहरातही कसं परिणाम करतं याचं हे जिवंत उदाहरण आहे। म्हणून
पुढील काही दिवस अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. गॅसचा तुटवडा वाढतो का, हॉटेल्स बंद होतात का आणि सरकार त्यावर कोणते नवे निर्णय घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.